हे बघा इथं नाही, इकडे प्यायचं पाणी भरपूर आणा बरं का तोरणावर येताना. आम्ही घाण केली, एकच बाटली आणली. कोकड्याला वाटलं मी आणल, पण मी काय आणली नाही. कोकड्या म्हणलं वर असेल पाणी. वर काय पाणी नव्हतं. पण इथली लोक त्यांनी आम्हाला सांगितलं एका ठिकाणी आहे पाणी, जाऊन बघूया आहे का तिथं. शोध मोहीम सुरू आहे. नमस्कार, मी तोच जो वर्षातून एकदाच उगवतो आणि एकच व्हिडिओ टाकून परत गायब होतो. तो चॅनल मला असेल चायला काय बिये नाही, काय करायचं नव्हतं तर कशाला उघडायचं उगत चॅनल. यावेळेसही तसंच होतंय का काय माहीत. जाऊ दे, ते बघू नंतरच्या नंतर. सध्या तरी या व्हिडिओवर फोकस करू. यावेळी जरा वेगळा बनवला बरं का व्हिडिओ. बघा आवडतोय का. तर यावेळी स्वारी निघाली आहे स्वराज्याच्या तोरणी, म्हणजेच आपल्या तोरणागडावर. मग काय, मारला गाडीला स्टार्टर, उचलला कोकाटेला आणि निघालो 5:30लाच. सुरुवातीला थंडी काही जाणवली नाही. आम्हाला काय वाटलं उन्हाळा सुरू झाला आहे, मग काय थंडी नसेलच, मस्त गार वातावरण असेल. पण जसा खडक वाचल्याचा पट्टा आला आणि जी थंडी सुरू झाली, अगगगगग, ती थंडी काय थांबायचं नाव घे नाही. अख्ख्या रस्त्यात कुडकुडत गेलोय. कुठं थांबावं म्हणलं तर ती पण सोय नाही, कारण आम्हाला बघायचा होता सनराईज. अशा प्रकारे सूर्याने एक छानशी पप्पी घेतली आहे. पण मग या पप्पीची लई गरज होती. अजून सुद्धा कापतोच आहे आम्ही. खूपच थंडी आहे, खूपच जास्त. याला इथली थंडी सण होईना आणि शेट स्वप्न कुठली बघतायत, मनाली आणि लडाखची. राजू राजू बाय बाय. रस्त्यात भेटलेल्या 2 जीवलगांना बाय म्हणून आम्ही निघालो आमच्या वाटे. मग आला पाबे घाट. तिथला तर नजारा बघण्यासारखा होता. वा, एकाच ठिकाणावरून तोरणा आणि राजगड दोन्ही दिसत होते. समोर जो दिसतोय तो आहे तोरणा आणि हा जो दिसतोय तो आहे राजगड. आजूबाजूच्या हिरवळीचा आनंद घेत घेत, हिरवळ म्हणजे झाडाझुडपांचीच हिरवळ बरं का, आम्ही पोचलो गडाच्या पायथ्याशी. पायात गेली काय थंडी. पाय ओला होता, गार पडला होता, तेच कळत नव्हतं. नुकतीच गावची जत्रा पार पडली होती. तिथं जरा नाश्ता केला आणि निघालो गडावर. 2 काट्यांच्या रूपात आम्हाला 2 साथीदारही मिळाले. तर मंडळी, योगायोग असा झालाय की आज आहे 4 मार्च. मागच्या वर्षी आम्ही कुठे गेलो रे, मागच्या वर्षी शिवनेरीला गेलो होतो 5 मार्चला, म्हणजे 2023ला. त्याच्या मागच्या वर्षी लोहगडला गेलो होतो, पण फेब्रुवारीमध्ये गेलो होतो, 5 फेब्रुवारी. आणि त्याच्या मागच्या वर्षी म्हणजे 2021ला आम्ही गेलो होतो सिंहगडला, ते पण 6 मार्चला. तर मला कळत नाहीये मार्च आला कीच आम्हाला कसा काय ऊत येतो आणि अख्खं वर्षभर काय करत असतो आम्ही, ह्याचा मला प्रश्न पडलाय. चढताना काय जास्त व्हिडिओ काढले नाहीत, मनमोकळेपणाने चालता येत नव्हतं म्हणून. गड चढताना काही ठिकाणी अवघड टप्पे होते. चढता चढता हेच विचार डोक्यात येत होते
की त्या काळी लोक रोज वर खाली कसे करत असतील देव जाणे. वर पोहोचल्यावर कळालं की गाडाच्या डागडुचीचं काम चालू आहे. बरं वाटलं पाहून. गडावर पोहोचल्यावर सर्वात आधी येतो तो बिन्नी दरवाजा, ज्याचं काम चालू आहे, आणि त्यानंतर येतो तो कोटी दरवाजा. जय बजरंगबली. टाकशी रांगावर उडी. टाको. एकतर आम्ही एकच पाण्याची बाटली आणली होती या आशेवर की गडावर पाणी असेल. बरं असं नाही की कधीच नसतं वर पाणी. गड चढताना 3-4 ठिकाणी इथले रहिवासी पाण्याच्या बाटल्या घेऊन बसलेले असतात, पण ते कधी विकेंडला. आणि आमच्यात एवढी मस्ती की आम्ही गेलो कधी सोमवारी. पर सोमवारी लोक कॉलेजला जातात, शाळेत जातात, ऑफिसला जातात. आम्ही कुठे गेलो आहे? गडावर. का तर गर्दी नसेल म्हणून. तोरणा किल्ला हा पुण्यातला सर्वात उंच किल्ला. गडाचा इतिहास सांगायचा झाला तर हा गड महाराजांनी अवघ्या 16व्या वर्षी काबीज केला. तोरणा किल्ल्याचं दुसरं नाव म्हणजे प्रचंडगड. गडावर रायगड, राजगड, सिंहगड, लिंगाणा आणि पुरंदर हे किल्ले दिसतात, पण आम्हाला 2च दिसले, राजगड आणि सिंहगड. राजू म्हणतोय कोणी गाणे लावले? राजूच्या पाय हे रे. बस खाली खाली बस खाली बस. झोप झोप बाई झोप. थोड्या वेळ बसून आम्ही निघालो पाण्याच्या शोधात. फिरून फिरून आम्हाला शेवटी पाणी मिळालंच. फ्रीजच्याही पाण्याला लाजवेल एवढं थंड पाणी होतं ते. कधी तोरणाला आलातच म्हणजे याच, पण पाण्याच्या बाटल्या घेऊन या. 3 तरी निदान. एका माणसाला 1 अख्खी बाटली तरी आणा. आणि आलातच तर कोठी दरवाजा आल्या आल्या जर तुम्ही वेल्हेकडून आलात, कोठी दरवाजा लागतो तिथं बसा. काय ना आला गे रे. त्या दरवाजेपाशी बसा फक्त आणि गार वाऱ्याचा अनुभव घ्या. इथं जेवढं गार वारं लागतंय त्या अख्ख्या गडावर कुठंच लागत नाही. कोकाटे म्हणतोय आजची रात इथंच काढावी. सकाळची थंडी पाहता जाऊ दे, न बोललेलंच बरं. त्या आठवणी नकोत. कोकाटे चला. एवढं ऊन नाही वाटत. येतो चला. आता खाली उतरताना पाय थरथर कापणार हे माहीतच होतं. कोकाटेला म्हणलं, भावा कुठं सांडू नकोस. एकतर आपण दोघंच, त्यात कोण पडलं की झालंच मग. गडाला मुजरा करून निघालो आम्ही गड उतार व्हायला. खाली गेल्या गेल्या आधी पाण्याची बाटली घेतली. गटागटा थंडगार उसाचा रस पिलो, जेवण केलं आणि आलो इकडं. हा म्हणजे पुणेकरांचा समुद्र. अहो खडक वाचला हो. म्हणलं इथे येऊन जरा डुबक्या माराव्या, तर तिकडून एक सिक्युरिटी गार्ड आला पळत, हातात दांडकं घेऊन. ढुंगणावर फटके पाडायच्या आत आलो आम्ही तिथून पळून. पाणी बघून प्रश्न पडला, पुढची ट्रिप कुठं असेल.